उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी आता पोहोचलेत। स्वबळाच्या घोषणेनंतर पवारांची आता ही पहिलीच भेट उद्धव ठाकरे घेतात आणि उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि मवियाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला होता आणि त्यामुळे आता या संदर्भात नेमकी काय चर्चा होतीये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिल्व्हर ओकवर सध्या सगळ्यात महत्त्वाच्या राज्यातल्या राजकीय घडामोडी सुरू आहेत। आदित्य ठाकरे तसंच संजय राऊत या बैठकीसाठी या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि आपण झी 24 तासवर हा एक एक्सक्लुझिव्ह फोटो पाहत आहोत। शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे, संजय राऊत, रोहित पवार, उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर आलेले आहेत आणि पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। स्वबळाच्या घोषणेनंतर पवारांची पहिलीच भेट घेतात, त्यामुळे सिल्व्हर ओकवर आता काय काय मुद्द्यांवर नेमक्या या दोघांमध्ये चर्चा होते बघणं महत्त्वाचं असेल। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची महत्त्वाची भेट म्हणता येईल। अनेक महत्त्वाचे मुद्दे सध्या राज्यामध्ये चर्चेत आहेत, मात्र स्वबळाची भाषा काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली गेली होती। काय नेमकं या संदर्भात चर्चा होईल? अनुपमा, महाविकास आघाडीच्या भवितव्यासंदर्भातच प्रामुख्याने चर्चा असणार आहे, कारण विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडी एकसंध राहणार की तुटणार अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि त्यातच उद्धव ठाकरे गटाकडून स्वबळाची भाषा निर्माण झाली होती आणि त्यानंतर मागील आठवड्यात संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट होते, थेटमध्ये चर्चा होते। या भेटीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आदित्य ठाकरे, संजय राऊत सहभागी आहेत, तर शरद पवार आणि जयंत पाटील हे देखील दुसऱ्या बाजूने सहभागी आहेत। प्रामुख्याने चर्चा होते की सध्याच्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारच्या आपण मायलेज घेऊ शकतो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढायच्या असतील तर कोणते मुद्दे समोर घेऊन जावं लागेल आणि एकत्रितरित्या जर निवडणुका लढल्या तर कशा प्रकारे फायदेशीर होऊ शकतं अशा प्रकारच्या या चर्चा असतीलच। त्याचबरोबर खास करून बीड आणि परभणी या संदर्भात विविध ठिकाणी मोर्चे सुरू आहेत आणि 25 तारखेला म्हणजे शनिवारी हा मुंबईत देखील अशा प्रकारचा एक मोठा असंतोष मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे आणि या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत। त्याच्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते आणि मुंबईतलं एक वातावरण जे आहे ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारे तापवण्याच्या दृष्टीनं हा विरोधकांकडून प्रयत्न असू शकतो आणि त्याच दृष्टीनं जरी काँग्रेसचे नेते या बैठकीमध्ये सहभागी नसले तरी खास करून उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाणारी स्वबळाची भाषा ही कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न जे आहे तो केला जाईल, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जाईल। कारण यापूर्वी शरद पवार यांनी देखील तशा प्रकारचे एक संकेत दिले होते की उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ, त्यानंतर एक काँग्रेसच्या नेत्यांशी भेट घेऊ, एकत्रितरित्या एक बैठक घेऊ आणि यानंतर त्यातून मार्ग काढून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाऊ। त्यामुळे या बैठकीमध्ये 30 प्रामुख्याने चर्चा अनुपमा असेल। ठीक, धन्यवाद कृष्णात दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि एकंदरीतच या भेटीनंतर काय नेमक्या सगळ्या घडामोडी घडतायत जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी कृष्णा।